नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजतात. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला. मात्र सरकार स्थापन होऊन 38 दिवस झाले तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर सुरू असलेली सुनावणी पुढे जात असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा देखील रखडल्याचं सांगण्यात येतंय. आता कोर्टानं सुनावणीची नवी तारीख दिल्यामुळे शिंदे फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तारासाठी दहीहंडीचा मुहूर्त साधण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे एकनाथ शिंदेंविरुद्ध उद्धव ठाकरे असा डावपेच सुरू असल्यामुळे कॅबिनेट विस्तार रखडलेला आहे. त्याशिवाय शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये खाते वाटपावरून सहमती होत नसल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोललं जातंय. तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे आता शिंदे सरकार विरोधकांच्या निशाण्यावरती आलंय. कारण सत्ताधाऱ्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराविषयी दररोज नवनव्या तारखा दिल्या जात आहेत आणि त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली जाते. तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत शिंदे फडणवीस सरकारची खिल्ली उडवली आहे. पुन्हा पहा अजित पवार काय म्हणाले ते. तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास 1 महिना उलटून गेलाय. मात्र अद्यापही राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख काही निश्चित झाली नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यामुळे शिंदे समर्थक 50 आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचं चित्र आहे. एकीकडे सत्ताधारी शिंदे गटात अस्वस्थता वाढू लागली आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारला टार्गेट केलंय. मंत्रिमंडळ विस्तार तर होईलच ना, आज उद्या परवा लवकरात लवकर होईलच. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यामागे विविध कारणं सांगितली जात आहेत. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळेच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय अशी चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावरती निशाणा साधलाय. थोड्याच दिवसात शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या माणसानं नगरविकास मंत्री म्हणून निर्णय घेतला तोच निर्णय मुख्यमंत्री म्हणून फिरवला असल्याची टीका त्यांनी केली. हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं. मुंबईत आमचे मेळावे सगळीकडे झाले. आपण बघत असाल चौकसभा असेल, कार्यकर्ता मेळावे असेल, हे सर्वीकडे खूप मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. पण हे होत असताना कार्यकर्त्यांची आम्ही जी काही पदाधिकारी आहेत शिवसेनेचे यांच्याशी भेटत आहोत, शाखेत जात आहोत. कारण शाखेतलं वातावरण पण आपण बघत असाल, जिथे जिथे गद्दारी झाली आहे खालती कोणी हल्लेलं नाही, उलट जास्ती एक उत्साह आलेला आहे. काही ठिकाणी ज्यांना हे गद्दार दाबत होते अनेक वर्ष, त्यांच्यातला पण उत्साह आपण बघताय की त्यांना पण बोलायची आणि काम करण्याची मोकळीक मिळालेली आहे. सगळे एकजूट होऊन काम करत आहेत. ज्या माणसांनी नगरविकास मंत्री म्हणून हा निर्णय घेतला, मुख्यमंत्री म्हणून किंवा बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून हे बदललं. आता ह्या सरकारमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हा पण एक लोकांना प्रश्न पडलेला आहे. खरी पावर कोणाकडे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याचा अर्थ एकच लागतो. परवाकडे आपण बघितलं असेल रिझर्वेशन पडले वॉर्डचे. आता आपण बघाल तर हे जे 40 गद्दार आहेत त्यांना सगळीकडेच म्हणजे त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर किंवा इथे महापालिकेत पण प्रत्येकाला निवडणुकीत सामोरी जायला भीती वाटते. भीती नसती तर ते स्वतःचा राजीनामा दिला असता त्यांनी आणि निवडणुकीला सामोरे गेले असते. त्यांना भीती ह्याच गोष्टीची आहे की जनतेला कळलेलं आहे की या लोकांनी एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि जनतेला आवडलं नाही. राज्यातील विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलेलं होतं आणि या प्रकरणाची गंभीर दखल पक्षानं घेतली असून निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराची मतं फुटल्याबाबतचा सविस्तर अहवाल दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच मोहन प्रकाश यांनी हा अहवाल सोपवला आणि या अहवालामध्ये पक्षादेश झुगारून मतदान करणाऱ्या आमदारांची नावं नमूद करण्यात आलेली आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांची मतं फुटली होती आणि शिवाय विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावादरम्यान जवळपास काँग्रेसचे 11 आमदार अनुपस्थित राहिले होते.
आता या अहवालानंतर ठपका ठेवलेल्या आमदारांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं फिरवण्याचा सपाटा लावलेला असतानाच आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी एक नवा इशारा दिलाय, ज्यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आणि महाविकास आघाडीत जुंपली. आधी निर्णयांना स्थगिती, आता कामांची चौकशी. महाविकास आघाडीचे घोटाळे तपासणार बावनकुळेंचा इशारा. बावनकुळेंच्या इशाऱ्याला महाविकास आघाडीचंही प्रत्युत्तर. या 2.5 वर्ष त्यांनी घोटाळे केले असतील तर मला वाटते सर्वच विभागामध्ये घोटाळे तपासले जातील. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा हा इशारा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातले घोटाळे तपासण्याचा इशारा बावनकुळेंनी दिलाय. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचाच इशारा भाजप देत आहे. 5 वर्षात आम्ही चांगलं काम सरकार चालवलं. आता या 2.5 वर्ष त्यांनी घोटाळे केले असतील तर मला वाटते सर्वच विभागामध्ये घोटाळे तपासले जातील आणि जर 2.5 वर्षात जे घोटाळे झाले असतील, जर चूक झाली असेल तर नक्की कारवाई केली जाईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा हा इशारा म्हणजे महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सरकारच्या काळातले सगळे घोटाळे आता आम्ही तपासणार. कुठले घोटाळे तपासू द्या. प्रत्येकाला अधिकार आहेच ना. असतील तर बाहेर येतील, नसतील तर तपासून सोडून देतील. अहो बावनकुळे साहेब, पहिले सरकार तर बसवून घ्या. 2 मंत्री आहेत, त्यातला एक बिन खात्याचा, आणि तुम्ही सांगता की मागच्या 2.5 वर्षाची आम्ही चौकशी करू. इथे शेतकरी मरतोय, दुबार पेरणीची त्याच्यावर वेळ आलेली आहे आणि तुम्हाला दिल्ली बसणं फुरसत नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सरकार बहुजनांचं नाही. तुम्ही चांगलं काम केलं, मुख्यमंत्री व्हावे अशी बहुजनांची इच्छा झाल्याबरोबर तुम्हाला तिकीट कापल्या गेलं तुमचं. सरकार बदललं की निर्णय बदलतात हे नित्याचं झालंय. पण आता बदलत्या सरकारसोबत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना इशारे देण्याचा नवा ट्रेंड राजकारणात आल्याचं पाहायला मिळतंय. राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप होत असतानाच आता बावनकुळेंच्या इशाऱ्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची बातमी आहे. नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि यावेळी त्यांनी राज्याचे प्रश्न या बैठकीमध्ये मांडून भरीव मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं स्पष्ट केलं. तसंच भंडाऱ्याच्या बाबतीत घडलेली घटना ही दुर्दैवी असून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नीती आयोगाच्या बैठकीला मी जातो आहे. राज्याचे जे काही प्रश्न आहेत, राज्याचे प्रकल्प आहेत, ते पुढे नेण्याची संधी या बैठकीमध्ये मिळते. राज्याने जे काही कामं केली आहेत ती देखील या ठिकाणी मांडण्याची संधी मिळते. केंद्र सरकारशी जे काही निगडीत प्रश्न आहेत त्या ठिकाणी केंद्राची देखील अशा या नीती आयोगाच्या बैठकीमधून मदत मिळते. भंडाराच्या बाबतीमध्ये झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. या बाबतीमध्ये मी स्वतः डीजींशी बोललेलो आहे आणि त्यामध्ये त्या सिव्हिल सर्जन त्यांच्याशी त्या महिला जी आहेत तिच्या प्रकृतीविषयी मी सूचना दिलेल्या आहेत काळजी घेण्याच्या बाबतीमध्ये. आणि त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर कडक शासन व्हावं यासाठी महिला IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर चालेल आणि तात्काळ त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. पुढची बातमी. 4 मुलींवरती अत्याचार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयानं वरिष्ठ IAS अधिकारी मारुती सावंत यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मार्च महिन्यात हा प्रकार उघडकीस आला आणि या प्रकाराबाबत मुख्याध्यापिकेनं सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मार्च 2015 मध्ये सिंहगड पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला होता आणि नंतर त्याला महाराष्ट्र राज्य सरकारनं निलंबित केलं. मग पोलिसांनी या तपासावरती देखरेख ठेवली. IAS अधिकारी मारुती सावंत याला 4 मुलींवरती अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. 5 वर्ष कारावासाची ही शिक्षा आहे. IAS अधिकाऱ्याला 4 मुलींवरती अत्याचार केल्याप्रकरणी ही 5 वर्षांची कारावासाची शिक्षा. विशेष न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे आणि या प्रकाराबाबत मुख्याध्यापिकेनं सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. सरकारी वकील ॲडव्होकेट प्रताप परदेशी आपल्यासोबत आहेत. परदेशी सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये.
एक IAS अधिकारी त्याच्यावरती दाखल असलेला गुन्हा आणि या आरोपाखाली जी काही 5 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे त्याबद्दल काय सविस्तर सांगाल? यांचा 2015 मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता यांच्या विरुद्ध. शाळेमधल्या जी काय मुलांना मुख्याध्यापिकेंकडे तक्रार झाली, त्याची शहानिशा करून त्यांनी त्याची कंप्लेंट केली सिंहगड रोड पोलीस स्टेशनला. आणि त्यानंतर त्याचा तपास केला तत्कालीन ACP मिलिंद मोहिते आणि राजेंद्र गिरमे यांनी. आणि त्यानुसार त्यांनी दोषारोपपत्र दाखल केलं. गेली 5 वर्ष आरोपींनी 4 वेळा बेलला जामिनासाठी प्रयत्न केला, पण आम्ही जामीन दिला गेला नाही त्याला. शिक्षेपर्यंत तो जेलमध्येच होता. यामधल्या 4 पीडितांनी नंतर साक्ष फिरवली, आरोपीला ओळखण्यास नकार दिला, परंतु न्यायवैद्यक अहवालाचा पुरावा आणि त्याच्या हार्ड डिस्क मध्ये सापडलेल्या लैंगिक सगळ्या व्हिडिओंची शहानिशा करून विशेष न्यायालयाने त्याला 5 वर्ष शिक्षा व 7 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जी, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. सरकारी वकील ॲडव्होकेट प्रताप परदेशी आपल्यासोबत होते आणि त्यांनी या केसविषयी संपूर्ण सांगितलं. 2015 सालापासून हा खटला सुरू होता. अखेर IAS अधिकारी मारुती सावंतला 7 लाख रुपयांचा दंड आणि 5 वर्षांचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पुढची बातमी आहे. नाशिकमधील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत DJ वाजणारच असा पवित्रा घेतलेला आहे. विसर्जन मिरवणुकीला सुद्धा सकाळी 7 वाजेपर्यंत परवानगीची मागणी करण्यात आलेली आहे. एकाच खिडकीतून सर्व परवानग्या द्या. परवानगी देताना अडचणी निर्माण करू नका, अन्यथा गणपती बिठाव आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ नाशिकमधून आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, आता गणेशोत्सव मंडळ ही देखील आता ज्या पवित्र्यात आहेत, एकतर निर्बंध नाहीयेत आणि त्यासाठी परवानग्या सुद्धा वेगवेगळ्या मागतायत, काय त्याबद्दल? खरं तर गेल्या 2 वर्षांपासून गणेश उत्सव कोरोनामुळे बंद होते आणि त्यामुळे आता नव्यानं जे गणेश उत्सव येऊ घातलेले आहे त्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी प्रशासनाला एक प्रकारे इशारा दिलेला आहे की यंदाच्या गणेश उत्सवामध्ये DJ वापरण्यावर कुठल्याही प्रकारची बंदी नसावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक जी होती ती विसर्जन मिरवणुकीला देखील पोलिसांकडून निर्बंध लादले जातात. त्या मिरवणुकीत देखील DJ वाजवण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे या मिरवणुकीच्या दरम्यान DJ वाजवण्याला परवानगी द्यावी आणि ही मिरवणूक रात्री 10 वाजेपर्यंत त्याच्यावर निर्बंध नसावेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत ही मिरवणूक सुरू ठेवण्यासाठीची परवानगी प्रशासनाने आम्हाला द्यावी. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या परवानग्या घेण्यासाठी जी पायपीट मंडळांना करावी लागते ती करण्यात येऊ नये यासाठी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सगळ्या परवानग्या मिळाव्या अशा प्रकारची सगळी मागणी जी आहे या मंडळांची आहे. मात्र या सगळ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 10 दिवस गणपती झाकून ठेवून आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा या सार्वजनिक मंडळांनी दिलेला आहे आणि या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील या मंडळांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आता यावर काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जी, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीसाठी. तर गणेशोत्सव मंडळांना कोणत्या प्रकारच्या नेमक्या परवानग्या मिळतात हे आपल्याला काही दिवसात कळेलच. गणेशोत्सव तोंडावरती आलाय त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी काही परवानग्या मागितलेल्या आहेत. सकाळी 7 वाजेपर्यंत DJ वाजवणार असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय. कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेश मंडळासाठी एक आनंदाची बातमी, ती म्हणजे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप आणि हे मंडप शुल्क KDMC प्रशासनानं पूर्णपणे माफ केलंय. तसंच अग्निशमन शुल्क निम्म्यावरती आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय KDMC आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांडगे यांनी घेतलाय. KDMC प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेलाय. गणेशोत्सव मंडळांना पोलिसांच्या लागणाऱ्या परवानग्यांसाठी पोलीस ठाण्यामध्ये यायची गरज नाही, त्यासाठी आवश्यक असणारी परवानगी यंदा ऑनलाईनच मिळणार आहे. यावर्षी सर्व मंडळांना परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीसचं सिटीजन पोर्टल जे आहे त्यावर ऑनलाईन परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणालाही व्यक्तिशः पोलीस स्टेशनला येऊन परवानगी घेण्याची गरज पडणार नाही. हा जो काही 2 वर्षानंतर मोठ्या उत्साहाने साजरा होणारा गणेश उत्सव आहे, याबाबत पूर्ण गणेश उत्सवावर लक्ष ठेवण्याकरिता स्मार्ट सिटी अंतर्गत जे काही कॅमेरे आहेत ते कॅमेरे असून
अजूनही काही कॅमेरे बसवण्याबाबत KDMCला आम्ही विनंती केलेली आहे. आपण आपल्या महानगरपालिकेमध्ये मंडप शुल्क पूर्णपणे माफ केलेलं आहे. त्याचबरोबर फायर शुल्क जे आहे फायर ब्रिगेडचं ते पण आपण 50% आणलेलं आहे. हे 2 निर्णय आपण या शुल्काच्या अनुषंगाने घेण्यात आलेले आहेत आणि या परवानग्या आहेत त्या एक खिडकीमधून दिल्या जातील. पूर्वी फायरच्या परमिशनसाठी मुख्यालयात यावं लागायचं, त्याची आता आवश्यकता असणार नाही. एक खिडकीमधूनच फायरची पण आणि इतर सर्वच परमिशन्सच्या परवानग्या NOC दिल्या जातील. पुढच्या बातमीकडे वळतोय. डहाणूमध्ये जबरदस्तीनं धर्मांतराचा डाव उधळण्यात आला. या प्रकरणी 4 मिशनरीजना अटक करण्यात आली आहे. आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमची सगळी दुखणी बंद होतील असं सांगून पैशाचा आमिष दाखवत जबरदस्तीनं धर्मांतरण करण्याचा कट होता. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यात धर्मांतराची समस्या फार जुनी आहे. अकोल्यातील 4 महाविद्यालयीन तरुण आठवडाभरापासून बेपत्ता आहेत. एकाच महाविद्यालयामध्ये शिकणारे 3 तरुण आणि 1 तरुणी मागील 1 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. 1 ऑगस्टला हे 4ही जण कॉलेजला गेल्यानंतर घरी परतलेच नाहीत. हे चौघेही बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून या चौघांचा कसून शोध घेतला जातोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उपवडे आणि दुकानवाड हे दोन्ही पूल पाण्याखाली गेलेत. माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं पुन्हा एकदा झोडपून काढलंय. या भागातील उपवडे, शिवापूर, अंजिवडे, दुकानवाड, हळदीचे नेहरू, वसोली, शिवापूर, पुळास, वाडोस, महादेवाचे किरवडे इत्यादी भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. सतत पडणाऱ्या पावसानं या भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. उपवडे धावलवाडी इथला पूल हा वाहून गेलेला आहे. गेले 15 दिवस पाऊस गायब झाला होता, मात्र 2 दिवस पावसानं अक्षरशः या भागाला झोडपून काढलं. या सगळ्या भागातले आपण पावसासंदर्भातले अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी भरत केसरकर आपल्या सोबत आहेत. भरत, संपूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग काय स्थिती आहे पावसासंदर्भातली? गेले 2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. पण 10-15 दिवसाच्या विश्रांतीनंतर 2 दिवस पावसाने झोडपून काढलेलं होतं. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काल पुन्हा मुसळधार पाऊस जो आहे माणगाव खोऱ्यामध्ये बरसलेला आहे. विशेषतः माणगाव खोऱ्यातील उपवडे, अंजिवडे, वसुली, दुकानवाड, शिवापूर, महादेवचे किरवडे, पुळास या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे. परिणामी माणगाव खोऱ्यातील महत्वाची जी 26 गावांना जोडणारी शिवापूरला जोडणारी जी पूल आहे, उपवडे पूल असेल किंवा दुकानवाड पूल असेल, ही दोन्ही पूल आहे जी पाण्याखाली गेलेली आहे. परिणामी वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळते. आता जे अपडेट येते यामध्ये उपवडे धावलवाडी जे आहे येथील क्वाजीला बगडाट पडून जे क्वाजी आपण जी पूल पाहतोय ते कुठेतरी त्याला बगडाट पडलेलं पाहायला मिळते. याबरोबर शाळकरी मुलांचे फार मोठे हाल जे आहेत शुक्रवारी रात्री उशिरा झालेले पाहायला मिळतात. जी मुलं परतीच्या प्रवासाला होती ती मुलं कुठेतरी अडकून पडलेले पाहायला मिळालेले आहेत. आणि विशेषतः पाऊस बरसतोय आहे हा सह्याद्री पट्ट्यातील शिवापूर आणि उपवडे, वसुली या भागात पडत असल्यामुळे त्या भागातील जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळते. जी भरत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दौंड तालुक्यातील कानगावच्या हद्दीमधील पेन्ना सिमेंट कंपनीमुळे आजूबाजूच्या गावात प्रदूषण होत आहे आणि कंपनीतून बाहेर निघणाऱ्या धुलीकणांमुळे पिकांची वाढ खुंटली आहे. या प्रदूषणामुळे श्वसनासंबंधीचे आजार वाढलेत. इतकंच नव्हे तर गावात जाणारा रस्ता या कंपनीमध्ये होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे खराब झालाय. ही सिमेंट कंपनी बंद करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये करण्यात आला होता, मात्र या ठरावाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. दौंड तालुक्यातील पेन्ना सिमेंट या कंपनीमुळे इथल्या नागरिकांना म्हणजे गार असेल किंवा कंपनीच्या आसपासच्या बाजूच्या नागरिकांना, गावकऱ्यांना त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ही कंपनी पाहू शकता की या कंपनीमधून कसे धुलीकण हे बाहेर येतात. ते दिवसा रात्रीच्या तर याच्याही पेक्षा जास्त प्रमाणात धुलीकण हे बाहेर सोडले जातात. आणि बाजूचेच असलेली आता या ठिकाणी असलेले हे ऊस आहे, या धुलीकणामुळे या ऊसाची जी आहे ती वाढ खुंटलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे काय जे काही धुलीकण आहे त्या धुलीकणामुळे नागरिकांना, इथल्या गावकऱ्यांना मोठा त्रास
व्हायला सुरू होतोय. त्यांनी तशा तक्रारी गाव कंपनी ही बंद करण्यात यावी असं जे गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आला आहे. त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्यासोबत इथले गावकरी आहेत. काय सांगाल, तुम्ही तसा ठराव केला होता मात्र ते अद्याप काही प्रशासनाने लक्ष दिलं नाही? हा, आम्ही ठराव दिला होता. बरेच दिवस झालं असंच चाललंय की आज करू उद्या करू, पण भरपूर तोटा होतोय. आज जरी आपण दिवसा पाहिलं तर एवढी धूळ बाहेर पडते. ह्या धुळीने जर आपले इतके शेतीत प्रमाण झालं, सगळी शेती जर नापीक झाली तर जगायचं कशावर? पण शेतकऱ्यांना शेवट कर्जबाजारी म्हणून औषध प्यायची वेळ आहे. आणि परत ह्यानी जर जमीन झाली, आमच्या 3-3 पिढ्या जगणार कुठं? ह्यांची जबाबदारी कोण घेणार? या ठिकाणी लहान मुलांना सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार होतात. ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? घेणार आहे का ही कंपनी? या कंपनीची जबाबदारी घेतली पाहिजे. ही कंपनी बंद पाडली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आरोग्याची बी मागणी आहे. ही कंपनी बंद झाली पाहिजे. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेले. सुमित, इतकी मोठी सुरू असलेली उभारलेली ही सिमेंट कंपनी आहे, मात्र त्याचा त्रास या ग्रामस्थांना काय भोगावा लागतोय हे आपण त्यांच्याकडनं ऐकलं, तुम्ही देखील सांगितलं. मात्र आता पुढे काय? ही कंपनी नको अशी मागणी तर होते, मात्र मग ही कंपनी घालवणार कशी? ही कंपनी नको असे ग्रामपंचायतीच्या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. तसा ठराव देखील ग्रामसभेमध्ये झालेला आहे. त्याच कंपनीमुळे दुसऱ्या बाजूला जो जड वाहतूक घेऊन जात असते त्या हा रस्ता आहे आणि हा रस्ता साधारण 1 कोटी रुपयाचा बनलेला आहे गेल्या 6 महिन्यापूर्वी. आणि याच रस्त्यावरून जड वाहतूक घेऊन जाते. त्यामुळे या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली अवघ्या 6 किंवा 4 महिन्यामध्ये. तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे या गावकऱ्यांना किती त्रास आहे. या गावकऱ्यांना एकमेव मार्ग आहे हा जो मार्ग त्यांना गावात घेऊन जातो, त्याच मार्गावर अशा प्रकारे हा ज्या रस्त्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांना त्याच्यामुळेच नाहक त्रास प्रत्येक गोष्टीमध्ये या कंपनीमुळे, पेन्ना सिमेंट कंपनी यामुळे त्रास व्हायला सुरुवात झाली. आणि त्यामुळेच आता गावकरी देखील चिडलेले आहेत. ते देखील आता या कंपनी बंद करावी म्हणून सातत्याने प्रशासनाकडे मागणी करतात. मात्र त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करताना दिसतात. आपल्यासोबत हे गावकरी आहेत. काय सांगाल, तुम्हाला कशा प्रकारे त्या कंपनीचा त्रास झालेला आहे? आणि रस्त्याचा या कंपनीचा या ग्रामस्थांना एवढा मोठा त्रास आहे की एकतर शेतकरी नाक भरडला गेलेला आहे या शेती उद्योगामध्ये. आणि त्यातून ह्या कंपनीचं एवढं मोठं प्रदूषण आहे की ते थांबत नाही. अगदी दुराळा पोपटा त्यामध्ये आणखीन हा रस्ता जो आहे, हा रस्त्यामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लहान मुलांना, शाळकरी मुलांना, कामगारांना जाण्या येण्याचा फार मोठा त्रास होत आहे. आणि अवजड वाहतूक अगदी 50 टनापर्यंतची मोठी वाहने या रस्त्यावरून जात आहेत. त्यामुळे या रस्त्याला अगदी 4-6 महिन्यापूर्वी रस्ता केलेला त्याचे खड्डे पडून गेलेले आहेत. तर ह्या कंपनीचा स्थानिक आमच्या गावाला कुठलाही फायदा नाही. कुठेतरी 4-2 पोरं घेऊन त्यांनी सांत्वन केलंय आणि ते 4 पोरं लावायसाठी 400 हेलपाटे आम्हाला मारावं लागले की नाही, कंपनी तुम्हाला आता फार मोठं काहीतरी योगदान आहे तुमच्यासाठी आणि आता तुमच्या गावाला फार मोठं 100-200 लोक कामाला लागतील. 4 पोरं सुद्धा नीट कामाला आहेत ती परमनंट नाहीत. त्यांना कुठेतरी 8-10 हजारावर तुटपुंच्या पगारावर त्यांना काम करायला लावतात. अशा अवस्था आहे. गावातले असे कामगार आहेत. मात्र गावकऱ्यांचे लहान मुलं असतील किंवा मग जे काय आजारी पडण्याचे प्रमाण जास्त वाढायला लागलेले आहे. नमस्कार, मी गणेश मनोहर जगताप, अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड शहराध्यक्ष. सदर या पेन्ना सिमेंट कंपनीमुळे आज आमच्या इथल्या स्थानिक लोकांच्या आरोग्यावरती एवढा विपरीत परिणाम झाला आहे की आज काहींना साधारणतः फुफ्फुसाचे आजार असतील किंवा इतर काही गोष्टी की शेती झालं की जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती होऊ शकते की लोक टीबीग्रस्त होऊ शकते. हर घरात एक माणूस टीबीग्रस्त होऊ शकतो. तर माझी शासनाला एवढीच विनंती की खरंच आज आपण भारताचा 75वा अमृत महोत्सवी साजरा करतोय. आपण खरंच स्वतंत्र झालो का? या निमित्ताने मला शासनाला तेच सांगायचं की इथून पुढे कमीत कमी शेतकरी जगू द्यात. शेतकरी जगला तर तुम्ही जगणार आहेत. ज्या दिवशी शेतकरी जर मरेल त्या दिवशी तुमचं खूप वाईट अवस्था होणार आहे. धन्यवाद. काय सांगाल, रस्त्याची दुरावस्था आहे. 6 महिन्यापूर्वीच हा रस्ता केला होता आणि आता त्याला खड्डे पडलेले आहेत. मी ग्रामपंचायतचा उपसरपंच असून रामदास शिवाजी सुर्वे ग्रामपंचायत मार्फत आमदारांकडे प्रस्ताव दिला होता. त्यांनी 1 कोटी निधी मंजूर केला. ह्या रस्ता 6 महिने नाही झालं तोवरच रस्ता उकडला आहे कंपनीच्या जड वाहतुकीमुळे. आणि कंपनीची अतिशय जड वाहतूक असल्यामुळे कंपनीच्या गाड्या क्षमतेपेक्षा जास्त भरल्या जातात. त्यामुळे रस्ता खचलेला आहे. रस्ता 4 महिन्यातच खराब झालेला आहे. आणि तरी आमच्या ग्रामपंचायतीतर्फे कंपनी ही त्वरित बंद करण्यात यावी असा ठराव
ग्रामपंचायत म्हणजे ते कंपनी सुरू होताना त्यावेळेस हरकती का नाही हो, घेतल्या? हरकती घेतलेल्या होत्या. पोलीस केसेस झाल्या होत्या. पोलीस केसेस आता एवढ्यात मिटल्यात. 1 महिना 6 महिने झाले असतील. पोलीस केसेस होत्या आमच्या शेतकऱ्यांवर. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केसेस टाकल्या होत्या. दंडेलशाही तुमच्या पाठीमागे करण्यात आली, त्याच्यामुळेच तुम्ही या सगळ्यात हे झालेलं आहे. काय सांगाल, तुम्ही तरुण आहेत, शेतकऱ्याच्या त्वरित ही जड वाहतूक थांबवावी आणि जे होणारे प्रदूषण हे शेतकऱ्यांच्या जीवनासाठी हानिकारक आहे, त्यासाठी त्वरित लवकरात लवकर आहे ना शासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करून त्वरित कंपनीवरती बंद करण्याचा निर्णय आम्ही सर्व मिळून घेतलेला आहे. गावकऱ्यांनी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र काही बाहेरचे मंडळी आहेत त्यांच्या दंडेलशाही आहे आणि त्यामुळेच या गावकऱ्यांना भीतीपोटी राहावं लागते, अशा प्रकारची त्यांची हे सगळं म्हणणं आपण ऐकलं. ही अशीच परिस्थिती या कंपनीच्या सगळ्या या मॅनेजमेंटकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता प्रशासनाने यावर वेळीच कारवाई करावी, अन्यथा गावामध्ये अनेक प्रादुर्भाव हे कंपनीमुळे सुरू व्हायला सुरुवात होईल. अशाच बरोबर. सुमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी. ग्रामस्थांना जो काही त्रास होतोय तो त्यांनी थेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगितलाय. प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि आमचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. इतरही घडामोडी आपण पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील पिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फुलोरापाडा इथल्या रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कातकरी बांधवांसाठी मंजूर असलेली पाणी पुरवठा योजना अर्धवट आहे, त्यामुळे पावसात चक्र डोंगरातून आलेल्या ओढ्यातील गढूळ पाणी प्यावं लागतंय त्यांना आणि ही वेळ त्यांच्यावरती आली आहे. निसर्डी, पायवाट, साप, विंचू यांचा धोका. अशा परिस्थितीत पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन त्यांना जावं लागतंय. आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांना अनेकदा सांगितलं की पिण्याच्या पाण्याची आमची व्यवस्था करा, परंतु गेले 9 महिने झाले त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. म्हणून या आमच्या भगिनी माता आज खड्ड्यातल्या जे जंगलामधून जी नाळा वाहून येतो, ओढा वाहून येतो, त्याच्या बाजूला एक खड्डा खोदलेला आहे आणि तिथे ते पाणी तिथलं पाणी पितात आणि अतिशय गढूळ पाणी, दूषित पाणी आहे. पालकांनो, तुमची मुलं ज्या स्कूल बसनं जात आहेत ती सर्व प्रकारे सुरक्षित आहे ना? बस चालक सर्व नियम पाळतोय ना? याची जरूर पडताळणी करा, कारण आरटीओनं केलेल्या सर्व्हेनुसार मुंबईमध्ये तब्बल 498 आणि महाराष्ट्रामध्ये 4056 वाहनं नियम मोडणारी आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा विशेष रिपोर्ट. या धावपळीच्या युगात आई वडील दोघंही कामाला असल्यामुळे आपल्या पाल्याला सुरक्षितपणे शाळेत पाठवायला स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचा पर्याय निवडला जातो. मात्र याच वाहनांचे जे चालक असतात ते आरटीओच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतात. मुंबईतल्या जवळपास सगळ्याच शाळांमध्ये अनधिकृत किंवा लायसन्स नसलेले वाहन किंवा चालक आहेत. या चालकांची, या वाहनांची फी मात्र कमी असते, मात्र याची रिस्क खूप जास्त आहे. फायर एक्सटिंग्विशर गायब, फर्स्ट एड बॉक्स तुटलेला. स्कूल बसेसच्या हलगर्जीपणानं मुंबईत आतापर्यंत अनेक चिमुकल्यांचे जीव गेले. गेल्या आठवड्यात कांदिवलीत शाळेच्या बसला आग लागली. सुदैवानं बसमध्ये मुलं नव्हती. लेकिन कानूनी ढंग से चलना सब तरह से सुरक्षित है और कानूनी ढंग से चलना है तो स्कूल के साथ में एग्रीमेंट करके पूरी तरह से नियम पालन करके चलना जरूरी है. आरटीओची नियमावली. प्रत्येक स्कूल बसमध्ये चालकासह सहवर्ती अनिवार्य. बसमध्ये उभा दांडा गरजेचा. बसमधील पृष्ठभाग न घसरणाऱ्या धातूचा असावा. हॉर्न कर्कश आवाजाचा नसावा. ISI मार्क असलेली 5 किलोची अग्निशामक अनिवार्य. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या बसेसचा रंग हा पिवळाच असायला हवा. बसच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला ठळक अक्षरात स्कूल बस असं लिहिलेलं असणं गरजेचं आहे. सोबतच ही बस कोणत्या शाळेची आहे हे ओळखण्यासाठी बसच्या दोन्ही बाजूला ठळक अक्षरात शाळेचं नाव सुद्धा असलं पाहिजे. प्रथमोपचार किट असेल, फर्स्ट एड बॉक्स असेल किंवा मग फायर एक्सटिंग्विशर या गोष्टी सुद्धा बसच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. मुंबईसह राज्यात अनेक दुर्घटना घडल्या.
विद्यार्थ्यांचे जीव जाऊनही शाळा मात्र कोणतीही जबाबदारी घेत नाही। त्यामुळे सर्वच पालकांमध्ये एक प्रकारच्या नाराजीचा सूर आहे। गाडीतून उतरल्यानंतर ती पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पालकांनी तिथे येणं टायमिंगवर आणि घेऊन जाणं, पण जोपर्यंत गाडी आणि गणवेश मुलांच्या अंगावर आहे तोपर्यंत त्या शाळेची जबाबदारी असणं गरजेचं आहे। मुंबईतील वास्तव, परवाना नसलेली वाहनं 74, स्पीड गव्हर्नर नसलेली 7, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणारी 26, वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेली 73, परिवाहक नसलेली 29, अग्निशमन सुविधा नसलेली 49 वाहनं, इतर तरतुदींचा भंग करणारी 142 वाहनं। महाराष्ट्रात 26 जुलै ते 31 जुलै दरम्यान करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल 54,66,500 रुपये इतकी दंड वसुली करण्यात आली, तर एकट्या मुंबईत 1,43,05,00,000 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे। मोठ्या विश्वासानं आई वडील आपल्या पाल्याला या शाळेच्या बसेसच्या ताब्यात देतात। काही बरं वाईट झालं तर हे बस चालक शाळेकडे बोट दाखवतात। शाळेला प्रश्न विचारला असता शाळा जबाबदारी झटकते। प्रश्न असा निर्माण होतो की विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश आहे, बस सुद्धा शाळेची आहे, मग शाळा जबाबदारी का घेत नाही? या शाळांच्या मुख्याध्यापकांना हे सुद्धा ठाऊक नसतं की आपले विद्यार्थी कुठल्या भागातून शाळेत येतात। या सर्व गोष्टींवरून शाळेचा बेजबाबदारपणा आपल्याला दिसतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची सविस्तर बातमी पाहूया। टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सुशील खोडवेकर यांना शासनानं पुन्हा प्रशासकीय सेवेमध्ये रुजू करून घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। कारण तब्बल 81 दिवस तुरुंगात राहून सुद्धा खोडवेकरांना पुन्हा सेवेमध्ये रुजू करण्यात आल्यानं शासनाच्या प्रामाणिकतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेला टीईटी परीक्षा घोटाळा सर्वांनाच माहिती आहे, पण या खटल्याचा निकाल लागण्याआधीच प्रशासनानं या घोटाळ्यातील आरोपी सुशील खोडवेकर यांना निर्दोष ठरवून टाकलंय। एवढंच नाही तर 81 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर असलेल्या या वादग्रस्त सनदी अधिकाऱ्यांना पुन्हा शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात आलंय। IAS अधिकारी सुनील खोडवेकर यांना अटक झाल्यानंतर याच सायबर पुणे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं चौकशीसाठी, पण त्यांना त्याच वेळेस कोरोना झाला आणि त्यांना MCR मध्ये पाठवण्यात आलं। एकूणच त्यांची IAS लॉबीने चौकशी होऊ दिली नाही, कुठलीही पोलीस चौकशी होऊ दिली ना त्यांच्या घरी रेड टाकू दिली। एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये IAS लॉबीने पोलीस दलावरती दबाव आणला आणि सुनील खोडवेकरला वाचवण्यास प्रयत्न केला, असा त्यावेळेचा आरोप आज अशासाठी अधोरेखित होताना दिसतोय, कारण तेच सुनील खोडवेकर आज पुन्हा एकदा कामावर रुजू झालेले आहेत। पुणे पोलिसांच्या तपासात टीईटी घोटाळ्यात खोडवेकरांचा प्रमुख रोल होता। शालेय विभागाचे उपसचिव असताना खोडवेकरांनीच GA सॉफ्टवेअर या कंत्राटदार कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढलं। खोडवेकर यांनी GA सॉफ्टवेअरचे अभिषेक सावरीकर आणि प्रितिश देशमुख यांच्याकडून डोंगरे करवीच लाच स्वीकारल्याचं तपासात उघड झालेलं। अपात्र परीक्षार्थींची नावं अंतिम यादीत टाकण्यासाठी खोडवेकरांनीच सूचित केल्याचं आरोपी सुपेकरानं पोलिसांना जबाबही दिलाय। टीईटी घोटाळ्यात IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या विरोधात एवढे सबळ पुरावे मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली खरी, पण IAS लॉबीनं काही त्यांची शेवटपर्यंत चौकशी होऊ दिलीच नाही। उलटपक्षी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून हे प्रकरण अक्षरशः गुंडाळलं गेलं। 81 दिवसानंतर खोडवेकरांना 20 एप्रिल 2022 रोजी जामीन मिळाला। त्यानंतर तात्काळ प्रशासकीय समिती नेमून त्यांचं निलंबन रद्द केलं गेलं आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळावर त्यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती देखील झाली आहे। बरं, खोडवेकर वादग्रस्त ठरण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। जिथं जिथं त्यांची पोस्टिंग होती त्यातील अनेक ठिकाणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत आणि टीईटी घोटाळ्यात तर थेट अटक आणि निलंबनही झालेलं। अशा या वादग्रस्त अधिकाऱ्याला जर IAS लॉबी वाचवत असेल तर मग भ्रष्टाचाराची प्रकरणं तडीस तरी कशी लागणार, असा उद्विग्न सवाल सामान्य जनता विचारू लागली आहे। त्यामुळेच हा प्रश्न अधिवेशनातही उपस्थित करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। शिक्षक भरती घोटाळ्यात अटक झालेले संधी अधिकारी यांना सत्ता बदल होताच पुन्हा सरकारी सेवेत दाखल करून करण्यात आलेलं आहे। ह्या पद्धतीचा कारभार यांचा चाललेला आहे। मेरिटच्या मुलांच्या मुलींच्यावर अन्याय केला, त्यांचं उज्ज्वल भवितव्य त्याच्यात अंधार करण्याचा प्रयत्न, आणि अशा लोकांना हे पाठीशी घालतायत।
खरं तर सनदी अधिकारी भ्रष्टाचारात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, पण अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना किमान कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तरी शासकीय सेवेपासून दूर ठेवलं जावं असा संकेत पाळला जातो. पण राज्यातील राजकीय गोंधळात IAS लॉबीनं त्यांच्या कामाचा हा एक नवाच आदर्श महाराष्ट्रासमोर घालून दिलाय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणखी तरी बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय कुस्तीपटूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. रवी दहिया आणि विनेश फोगाट नंतर नवीन मलिकनं भारतासाठी कुस्तीतलं 6वं गोल्ड मेडल पटकावलं. भारतीय कुस्तीपटू रवी दहियानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं आणि पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत त्यानं नायजेरियाच्या एबिकेवेमिनो वेल्सनचा पराभव केला आणि त्या पाठोपाठ महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं सुद्धा 53 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं. तर नवीन मलिक या 19 वर्षीय भारतीय कुस्तीपटूनं पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय ॲथलीट्सकडून मेडलचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय. भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलनं भारताला आणखी एक गोल्ड मेडल जिंकून दिलं. तिनं पॅरा टेबल टेनिसच्या सिंगल्समध्ये नायजेरियाच्या इफेचुगुडे क्रिस्टियाना हिचा 12-10, 11-2 आणि 11-9 अशा 3 सेट्समध्ये पराभव केला. यासोबतच पॅरा टेबल टेनिसमध्येच भारताच्या सोनलबेन पटेलनं ब्रॉन्झ मेडल मिळवलंय. सोनलबेन पटेलनं इंग्लंडच्या सू बेलीवर 11-5, 11-2 आणि 11-3 मात केली. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं बर्मिंगहॅममधल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला. त्यानं 3000 मीटर स्टीपल चेस शर्यतीमध्ये नव्या राष्ट्रीय विक्रमासह सिल्वर मेडलची कमाई केली आहे. कॉमनवेल्थच्या इतिहासामध्ये पुरुषांच्या स्टीपल चेस शर्यतीमध्ये भारताचं हे पहिलंच मेडल ठरलंय. या शर्यतीत अविनाश साबळेनं 8 मिनिटं 11.20 सेकंदांची वेळ दिली आणि त्याचा हा आजवरचा 9वा राष्ट्रीय विक्रम ठरलाय. अविनाशनं रबात डायमंड लीगमधला 8 मिनिटं 12.48 सेकंदाचा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि अविनाश साबळे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला आहे. खुशी थी, काफी थी. बस थोड़ा सा ये था जब तिरंगा जा रहा था लेकिन हमारा राष्ट्रगान नहीं बज रहा था, थोड़ा सा ये रह गया. तो लेकिन अगली बार यही कोशिश रहेगी कि देश के लिए गोल्ड जीतना है और हमारा राष्ट्रगान बजाना है. प्रधानमंत्री जी ने हमें बुलाया था वहाँ पे दिल्ली में, तो मतलब ऐसे लगा ही नहीं कि हम मेडल नहीं जीत के आए, लेकिन इस बार हम उन्होंने जो मतलब इतना मोटिवेट हुए थे कि ऐसे लगता था कि हम भी मेडल जीत के जाना चाहिए और काफ़ी खुशी हो रही है. और वो हर समय मतलब मोटिवेट करते रहते हैं हमें, तो मतलब काफ़ी खुशी हो रहा है. और लास्ट में सबको थैंक यू बोलना चाहता हूँ. हमारा एथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया ने बहुत सपोर्ट किया मुझे. 4-5 महीने से USA में ट्रेनिंग के लिए भेजा है. तहान लागली की प्रत्येक जण पाणवठा शोधतो आणि पाण्याची सोय नसल्यामुळे शौचालय किंवा जिथून पिऊ नये अशा ठिकाणाहून सुद्धा नाईलाजानं पाणी भरणारे सुद्धा काही जण मुंबईमध्ये दिसतात. पण आता मुंबईतलं हे चित्र आता कायमस्वरूपी बदलणार आहे, कारण 100 वर्ष जुनं आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारसा असलेलं प्याऊ हे मोफत आणि शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी सज्ज होत आहेत. मुंबईत 1860 सालापासून असे प्याऊ बांधले गेले. कालांतरानं मुंबईची रचना बदलत गेली आणि हे प्याऊ लपले गेले, दुर्लक्षित झाले. मात्र आता हेच प्याऊ लोकांसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्न करते. या मागचा एकच उद्देश आहे की मुंबईकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे मोफत मिळावं. मुंबई महापालिकेचा वारसा जतन विभाग सध्या मुंबईतील प्याऊंची पुनर्बांधणी करतोय. अठराव्या शतकात राजे महाराजे, ब्रिटिश सैनिकांचे घोडे आणि इतर पाळलेले प्राणी मुंबईच्या मरीन लाईन्स भागात वास्तव्याला होते. या प्राण्यांसाठी आणि सेवेवर असणाऱ्या कामगार फौजदारांसाठी हे प्याऊ बांधण्यात आले होते. प्राण्यांसाठी हौद,
तर माणसांसाठी नळाची व्यवस्था होती. पण मुंबई बदलत गेली आणि हे प्याऊ नव्या बांधकामात झाकले गेले. 21-22 प्याव मधले जे 4 पूर्ण झाले आणि मग आता 18 जे राहिले ते एकत्रितपणे ते करावा असा एक विचार आम्ही एकत्रितपणे महानगरपालिकेबरोबर डिस्कशन करून केलाय. मुंबईतील जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेजवळ 4 प्याऊ आहेत. फ्लोरा फाउंटन, GPO शिवाजी पार्क, मेट्रो सिनेमा, मुंबईच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात प्याऊ बांधले गेलेले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळचा हा प्याऊ आहे. माधवदास लक्ष्मीदास कोठारी यांनी आपल्या आई वडिलांच्या आठवणीत 1913 साली हा प्याऊ बांधलाय. म्हणजेच 100 वर्षापूर्वीचं असं हे बांधकाम आहे. अतिशय सुंदर त्याच्यावर नक्षीकाम आहे. हे पाहताना असं वाटतं जणू एक मंदिरच आहे. या प्याऊजवळ फक्त पाणी पिण्याची सोय नसेल तर सोबतच पायऱ्या सुद्धा असतील ज्याचं काम केलं जात आहे. वारसा जतन विभागानं जेव्हा याची नोंद घेतली तेव्हा असं समजलं की या प्याऊचा अर्धा भाग हा फुटपाथच्या खाली गेलाय. त्यामुळं तिथं सुद्धा खोदकाम करण्यात आलं आणि एक हौद आढळला जो प्राण्यांसाठी म्हणजे 100 वर्षापूर्वी इथं जे घोडे असायचे, प्राणी असायचे त्यांच्यासाठी हा हौद असायचा आणि तो सुद्धा आता पुन्हा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळं मुंबईकरांसाठी एक पाण्याची सोय होईलच, मात्र सोबतच त्यांना एक विरंगुळा म्हणून एक कट्टा सुद्धा असणार आहे. धावपळीच्या युगातही नागरिकांनी थोडा वेळ पाणी पिण्यासाठी काढावा आणि क्षणभर विश्रांतीही घ्यावी या उद्देशानं हे प्याऊ बांधले गेले. तर तो शिवाजी पार्क असल्यामुळे मग त्यांनी थोडीशी आजूबाजूची जागा त्याचा आम्ही कट्टा म्हणून तयार केली. म्हणजे नुसतंच ते प्याऊ असं नुसतं पाणी प्यायला मग तिकडे कोणतरी बसेल, गप्पा मारेल अशी सोय किंवा डिझाईन आम्ही तसं केलेलं आहे. प्याऊमध्ये येणाऱ्या पाण्याचं शुद्धीकरण केलं जात आहे. पाणी पिण्यायोग्य असल्याची पडताळणी होतीये. बांधणी डागडुजी करतानाही वेगवेगळ्या दुर्मिळ खडकांचा वापर केला जातोय किंवा मग सुंदर कलाकृती शिल्प साकारून या प्याऊंना देखणं रूप दिलं जात आहे. प्याऊंना ऐतिहासिक रूप देण्यामागं अनेक कारण आहेत. इट हॅज अ कल्चरल इम्पॉर्टन्स. त्याला एक सांस्कृतिक वारसा आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे. तर फक्त म्हणजे पिण्याची पाण्याची क्रिया ही पण एक सांस्कृतिक त्याला एक वारसा आपण प्राप्त होतो. हे ड्यूड्रॉप्स आहेत, ते दवबिंदू आहेत छोटे छोटे. त्याला त्याच्यातलं सौंदर्य पण आपण जर उपभोग त्याचा जर आनंद घेतला तर आय थिंक इट्स एक वेगळा आनंद मिळू शकतो आपल्याला. फिल्टर्ड वॉटर पिणाऱ्यांसाठी कदाचित या मोफत पाण्याला महत्व नसेल. पालिकेच्या या कामासाठी करोडो रुपये खर्च होणार आहेत. पण मुंबईच्या रस्त्यांवर राहणाऱ्या गरिबांपासून सफाई कामगार, माथाडी कामगार आणि अनेक गरजू लोकांची तहान मात्र हे पाणी नक्की भागवेल. दक्षिण मुंबईच्या अद्भुत बांधकामांना साजेसे असे हे प्याऊ शहराची शोभा आणखी वाढवतील एवढं निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत राष्ट्रध्वजांची विक्री आणि वितरण सुलभ रीतीनं करण्यासाठी सर्व पोस्ट ऑफिसेस 15 ऑगस्टपर्यंत सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यरत असणार आहेत. आणि या सार्वजनिक मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील सर्व डिलिव्हरी टपाल कार्यालय आणि इतर महत्त्वाची टपाल कार्यालय कार्यरत असणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही टपाल कार्यालयातील किमान एका खिडकीद्वारे राष्ट्रध्वज विक्रीसाठी विशेष व्यवस्था केली जाईल. राजधानी दिल्लीमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत सातत्यानं कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मॅरेथॉनचं आयोजन केलं, ज्यामध्ये शेकडो लोकांनी सहभाग घेऊन समाजाला देशभक्तीचा संदेश दिला. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के हर घर तिरंगा अभियान को लेकर के कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ने आज से दिल्ली सहित पूरे देश भर में तिरंगा महोत्सव मनाना शुरू किया है. आज दिल्ली के कैनॉट प्लेस में सबसे पहले मैराथन रैली निकाली जा रही है कि लोगों में देशभक्ति का जज्बा है, चाहे वो छोटा बच्चा हो या कोई भी व्यक्ति हो. सब तिरंगे को लेकर के अपनी शान, तिरंगे की गरिमा में
सब लोग जिस उत्साह से जुटे हैं, मैं समझता हूं पूरे विश्व में 75 वर्षों में ये पहला मौका है जब अपने प्रधानमंत्री के आह्वान पर पूरा देश एकजुट होकर के तिरंगे के सम्मान में खड़ा हुआ है। या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबतोय। नमस्कार।